नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकन क्रांती यानी या अमेरिकन क्रांतीचे कारण आहे याविषयी जाणून घेणार आहोत. आधुनिक जगाच्या इतिहासातील हे अतिशय महत्त्वपूर्ण घटना अमेरिकन क्रांती म्हणून गणली जाते. आपण पाहिलं की कशा पद्धतीनं अमेरिकेमध्ये युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती स्थापन झालेल्या होत्या. यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, नेदरलँड यांच्या वेगवेगळ्या वसाहती वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या अमेरिका खंडातील दोन्ही भागामध्ये स्थापित झालेल्या होत्या. यात प्रामुख्याने उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश वसाहतींचं वर्चस्व होतं. व्हर्जिनिया या वसाहतीची स्थापना झाल्यानंतर त्या मागोमाग अशा एकूण 13 वसाहतींची स्थापना अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये झालेले आपल्याला दिसून येत आहे. परंतु ब्रिटिश संसदेचा, ब्रिटिश सरकारचा आणि तेथील ब्रिटिश व्यापारी कंपन्यांचा या वसाहतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अतिशय स्वार्थी होता. या वसाहती म्हणजे केवळ उत्पन्नाचे स्रोत आहेत असा त्यांचा समज बनलेला होता. या वसाहतीमधून जास्तीत जास्त नफा कशा पद्धतीनं काढता येईल किंवा काढता यावा यासाठीच सर्व धोरणे ठरत होती. अर्थात हे अत्यंत स्वार्थीपणाचं धोरण या ब्रिटिश सरकारचं या वसाहतीप्रती असलेलं दिसून येतं. त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड असंतोष या वसाहतीमध्ये ब्रिटिश शासना किंवा या ब्रिटिश जनतेविषयी, ब्रिटिश सरकारविषयी वसाहती जनतेमध्ये निर्माण झालेला होता. आणि या असंतोषाचा भडका म्हणजेच अमेरिकन क्रांती. मग ही क्रांती अचानकपणे घडली असं म्हणता येणार नाही. या पाठीमागे अनेक कारणं होती. ही क्रांती घडून येण्यासाठी ब्रिटिशांचे धोरणं, त्यांचा स्वार्थीपणा, त्यांचे लुटीचं धोरण, त्याचबरोबर जे काही अन्यायकारी व्हर्जिनिया या पहिल्या वसाहतीनंतर एकामागोमाग एक अशा एकूण 13 वसाहतींची स्थापना अमेरिकेमध्ये झालेली होती. या वसाहतीमध्ये हळूहळू विकास होत गेला. परंतु या वसाहतीप्रती किंवा वसाहतकारांप्रती ब्रिटिशांचं पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अतिशय स्वार्थी असलेला दिसून येतो. या वसाहतीतून मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवावा हाच उद्देश या वसाहतीप्रती ब्रिटनचा असलेला दिसून येतो. यातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती कर लादण्याचा प्रयत्न झाला. अनेक अन्यायकारी कायदे त्यांच्यावरती लादले गेले. साहजिकच यातून प्रचंड मोठा नफा कमवण्याचं काम ब्रिटनने केलेलं होतं. परंतु त्याचा मोबदला मात्र या वसाहतींना मिळालेला नव्हता. अर्थात जो विकास करावयास हवा होता तशा प्रकारचा विकास मात्र ब्रिटनकडून या वसाहतकारांना मिळालेला नव्हता किंवा वसाहतीमध्ये झालेला नव्हता. म्हणूनच कुठंतरी वसाहतकार या ब्रिटनच्या धोरणावरती प्रचंड प्रमाणामध्ये असंतुष्ट होते. ब्रिटनप्रती त्यांच्यामध्ये असलेला हा खदखदणारा असंतोषच कुठंतरी या क्रांतीसाठी पोषक ठरत गेला आणि त्यातून ह्या अमेरिकन क्रांतीचा भडका उडालेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत ही स्वातंत्र्य क्रांती होती किंवा हे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध होतं.
ही क्रांती घडून येण्यासाठी एखाद दुसरी घटना कारणीभूत ठरली असं म्हणता येणार नाही. अनेक कारणं या क्रांतीसाठी कारणीभूत ठरलेली होती. एक मोठी कारण परंपरा ही क्रांती घडून येण्यासाठी कारणीभूत असलेली आपल्याला दिसून येते. येथे आपण ह्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धासाठी जी काही कारणीभूत ठरलेली होती ती थोडक्यात आपण पाहणार आहोत. या वसाहतकारांप्रती ब्रिटिशांचं जे काही धोरण होतं हे धोरण कुठेतरी चुकीचं होतं, स्वार्थी होतं. एका दृष्टिकोनातून पाहता हे स्वार्थी धोरणच या अमेरिकन क्रांती घडून येण्यासाठी किंवा वसाहतकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष व ब्रिटनविषयी चीड आणि द्वेष निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं. या वसाहतकारावरती अन्यायकारी कायदे लादण्यात आलेले होते आणि हे वसाहतकारांना न विचारता किंवा त्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावरती लादण्यात आलेली होती. हा वसाहतकारावरती अन्याय होता. हे ज्यावेळेस वसाहतकारांना लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केली. ब्रिटनचं धोरण असं होतं की वसाहतकारांनी ब्रिटनमध्ये तयार होणारा जो काही माल आहे किंवा जे काही उत्पादन आहे त्या व्यतिरिक्त इतर उत्पादनांमध्ये निर्मिती करण्यात यावी, त्या वस्तूंचं उत्पादन करावं. असं उत्पादन करण्यात येऊ नये जेणेकरून ब्रिटनच्या व्यापारावरती त्याचा परिणाम होईल. याचा परिणाम असा झाला की केवळ कच्चा मालच ब्रिटनला पाठवण्यात यावा किंवा या अमेरिकन वसाहती म्हणजे ब्रिटनला कच्चा माल पुरवणाऱ्या बाजारपेठाच बनलेल्या होत्या. इथून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल ब्रिटनला पाठवला जात होता आणि त्या ठिकाणी तयार झालेला पक्का माल हा वसाहतीमध्ये आणून मोठ्या प्रमाणामध्ये विकला जात होता. ही एक मोठी बाजारपेठच ब्रिटनसाठी, इंग्लंडसाठी निर्माण झालेली होती, नवे तयार करण्यात आलेली होती. साहजिकच याचा फार मोठा फटका या वसाहतकारांना बसलेला होता, सहन करावा लागत होता. ब्रिटनच्या व्यापाराला स्पर्धा होऊ नये अशाच प्रकारचं धोरण या संसदेप्रती लादण्यात आलेल्या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याला कारण होतं ते म्हणजे ब्रिटनच्या संसदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी गेलेले होते आणि हे साहजिकच स्वतःचा स्वार्थच पाहणार होते आणि त्याचाच परिणाम म्हणून या वसाहतीप्रती ब्रिटनने स्वार्थी व्यापारविषयक धोरण अवलंबलेलं आपल्याला दिसून येतं. या व्यापारी बाजारपेठाच्या व्यतिरिक्त तिथल्या लोकांना ज्या काही सोयीसुविधा पुरवायला पाहिजे होत्या त्या मात्र करण्यामध्ये ब्रिटन विशेष असं लक्ष देत नव्हतं. जसं की वेगवेगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी निर्माण केल्या किंवा करणं गरजेचं होतं, त्याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथून जास्तीत जास्त कच्चा माल ब्रिटनला पुरवणे आणि ब्रिटनमधील कारखान्यामध्ये तयार झालेला पक्का माल हा या वसाहती बाजारपेठामध्ये निर्यात करणे हे एकच व्यापारी धोरण या ब्रिटन संसदेचं किंवा तेथील त्या व्यापाऱ्यांचं असलेलं दिसून येतं. जेणेकरून हे धोरण कुठंतरी वसाहतकारामध्ये एक प्रकारचा असंतोष आणि द्वेष निर्माण करण्यामध्ये कारणीभूत ठरलेलं होतं आणि त्यातून या अमेरिकन युद्धाची ठिणगी पडलेली आपल्याला दिसून येते. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे
वसाहतकार आणि ब्रिटन यामध्ये एक दूरत्वाची भावना निर्माण झालेली होती. कारण वेळोवेळी या वसाहतकारावरती अन्याय होत होते, अत्याचार होत होते. त्याचबरोबर जी आपुलकीची भावना असायला हवी होती ती मात्र या वसाहतकारामध्ये ब्रिटनविषयी नव्हती. त्याचं कारण म्हणजे जे काही त्रासिक लोक होते, चिडलेले लोक होते, हे ब्रिटनमधून किंवा ब्रिटन सोडून अमेरिकेमध्ये येऊन स्थायिक झालेले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्टंट आणि प्युरिटन हे लोक जास्त प्रमाणामध्ये असलेले दिसून येतात. कॅथोलिक नव्हते असं नाही, कॅथोलिक होते, पण ब्रिटनमध्ये जो काही अनाचार आहे या अनाचाराला कंटाळून हे वसाहतीमध्ये येऊन स्थायिक झालेले होते. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मवेत्ते व धर्मगुरूंचाही समावेश होता. आणि म्हणून एकतर हे फार चांगले लोक होते असं नाही, हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित लोक, गुन्हेगार लोक, वाईट प्रवृत्तीचे किंवा वाईट चारित्र्याचे लोक यांचाही मोठा भरणा यांच्यामध्ये या लोकांमध्ये असलेला दिसून येतो. अर्थात ब्रिटनप्रती यांची मनातून चांगली भावना होती असं नाही. यातूनच कुठेतरी एक दूरत्वाची भावना ब्रिटन आणि वसाहतीतील लोकांमध्ये किंवा वसाहतकारामध्ये असलेली दिसून येते. आणि ज्याचा परिणाम असा झाला की क्रांतीसमयी या लोकांचा भरणा यामध्ये फार मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात त्यावेळी दळणवळणाची साधने अपुरी होती. फारशी शीघ्र दळणवळणाची साधनं नसल्यामुळं जेवढ्या वेगाने संपर्क व्हायला होता तोही झाला नाही किंवा होऊ शकत नव्हता. त्याचबरोबर या वसाहतकारामध्ये आता 2-3 पिढ्यापासूनचे लोक राहत होते आणि पुढील पिढीला असं वाटत होतं की आपण अमेरिकन आहोत. अर्थात अमेरिकन समाज ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. ब्रिटन त्यांनी कधी पाहिलेलाही नव्हता आणि त्यांचं मत या ब्रिटनप्रती काही चांगलं असलेलं आपल्याला दिसून येत नाही. एकंदरीत ही दूरत्वाची भावनाच कुठेतरी हे युद्ध घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. या क्रांतीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी जे काही घटक कारणीभूत ठरले त्यातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सप्तवार्षिक युद्ध होय. फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यामध्ये सन 1756 ते 1763 या कालावधीमध्ये जवळपास 7 वर्ष युद्ध घडून आले आणि या सप्तवार्षिक युद्धामध्ये फ्रान्सचा पराभव झाला व ब्रिटनचा विजय झाला. साहजिकच या सप्तवार्षिक युद्धाचा खूप मोठा परिणाम या वसाहतीवर झालेला होता. फ्रान्सचा पराभव झाल्यामुळे अमेरिकेतील फ्रान्सच्या वसाहती संपुष्टात आल्या. या युद्धाच्या काळात अमेरिकन वसाहतीने इंग्लंडला पाहिजे तशी मदत केलेली नव्हती. फ्रेंचच्या ताब्यातील वसाहती स्वतंत्र झाल्यामुळे वसाहतकारात स्वातंत्र्याची एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती की फ्रेंचच्या पराभवानंतर या वसाहती फ्रेंचच्या वसाहती स्वतंत्र झालेल्या होत्या. तशाच पद्धतीनं आपण हे ब्रिटनच्या वर्चस्वातून स्वतःला मुक्त करून घ्यावं अशा प्रकारची एक भावना या वसाहतीमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. दुसरी गोष्ट, ब्रिटनला असं वाटत होतं की वसाहतकारांनी किंवा या वसाहतीने ब्रिटनला हवी तशी मदत न केल्यामुळे फार मोठं नुकसान ब्रिटनचं झालं असं ब्रिटनचं मत होतं. म्हणून
जे काही नुकसान झालं किंवा या सप्तवर्षीय युद्धामध्ये जो काही खर्च झाला, या खर्चाची जबाबदारी या वसाहतीने उचलावी. साहजिकच हा एक मोठा वसाहतीवरती अन्याय होता. त्याचबरोबर ब्रिटनचं मत असंही होतं की आम्ही या वसाहतीच्या संरक्षणासाठी हे सप्तवार्षिक युद्ध केले, म्हणून यात जो काही खर्च झाला तो खर्च या वसाहतींनी भरून द्यावा, अशी इंग्लंडची भूमिका होती. म्हणूनच या ब्रिटनने सप्तवार्षिक युद्धातील हे नुकसान भरपाई म्हणून वसाहतीवरती अनेक प्रकारचे कर लावायला सुरुवात केली आणि त्यातूनच एकामागोमाग एक वेगवेगळे कायदे याच्यावरती लादण्यात आले. जसं की सन 1764 शुगर ॲक्ट पास करून त्या माध्यमातून कर लावण्यात आले. साखरेवरती कर लादण्यात आला. त्याचबरोबर विदेशी दारूच्या आयातीवर बंदी घातली गेली. तसेच रेशीम, कॉफी आणि मद्य किंवा मद्यासारखे पेय याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर बसवले गेले, ज्या कराच्या माध्यमातून ब्रिटनला जास्तीत जास्त महसूल किंवा नफा मिळावा हा हेतू या ब्रिटनचा असलेला दिसून येतो. त्याचबरोबर स्टॅम्प ॲक्ट लागू केला गेला आणि त्याच्या माध्यमातून इंग्लंडचं जे काही सैन्य या वसाहतीमध्ये येईल त्यासाठी त्यांना राहण्याची जागा देणे, त्यांची सोय करणे, त्यांना सामान पुरविणे हे वसाहतीवरती बंधनकारक केलं गेलं. त्याचबरोबर या स्टॅम्प ॲक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती कर गोळा करण्याचं कार्य या ब्रिटनकडून झालेलं दिसून येतं. साहजिकच त्यातून फार मोठी नाराजी या वसाहतकारामध्ये ब्रिटनप्रती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. साहजिकच हे करविषयक धोरणाला वसाहतीने विरोध करायला सुरुवात केली आणि या विरोधातून कुठेतरी या क्रांतीची ठिणगी पडलेली आपल्याला दिसून येते. या सप्तवार्षिक युद्धातून आणखी एक महत्त्वपूर्ण घटक असा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा आक्रमणाचा धोका समाप्त झाला. ब्रिटनच्या वसाहतीबरोबरच फ्रान्सने मोठ्या प्रमाणामध्ये वसाहती निर्माण केलेल्या होत्या. त्याच्या माध्यमातून फ्रान्सचा मोठा व्यापार चालत होता आणि या कार्याला फ्रेंच सम्राट 14व्या यांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे कुठेतरी इंग्लंडच्या वसाहतींना धोका निर्माण झालेला होता. त्यामध्येच फ्रेंचांनी वरचा व्यापार सुरू केल्याने परस्पर स्पर्धा या ब्रिटन आणि फ्रान्समध्ये निर्माण झालेली होती. परंतु हे युद्ध घडून आलं आणि या युद्धामध्ये फ्रान्सचा पराभव झाला, ब्रिटनचा विजय झाला. त्यामुळे फ्रान्सला वसाहतीवरचं वर्चस्व सोडून द्यावं लागलं. त्या दोघांमध्ये पॅरिसचा तह घडून आला. पॅरिसच्या तहानुसार अमेरिकेतील या इंग्लंडच्या वसाहतींना लागून असलेला जो काही फ्रेंच वसाहतींचा प्रदेश होता हाही ब्रिटनला मिळाला आणि साहजिकच फ्रेंचांची तेथील सत्ता संपुष्टात आली. त्यामुळे जो काही या वसाहतींना आतापर्यंत फ्रान्सकडून आक्रमणाचा जो काही धोका होता तोही संपुष्टात आला आणि त्यातूनच या वसाहतकारांची अशी भावना निर्माण झाली की आता आपल्याला ब्रिटनच्या संरक्षणाची गरज उरली नाही, आपण आता सक्षम आहोत. एक
प्रकारे स्वातंत्र्याची भावना यांच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली.